तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये अजून एकदा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तर मी आज स्वामी समर्थांबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. संपूर्ण माहिती म्हणजे काय, स्वामी समर्थांचे नाव, त्यांचा दिन, त्यांना कोणती फुलं आवडतात, तर त्यांना जेवणामध्ये म्हणजे नैवेद्यामध्ये काय काय आवडतं, फळांमध्ये काय काय आवडतं, परत त्यांच्या पोतीचं नाव, त्यांची उपासना कशी करायची किंवा किती करायची, तर त्यांच्या पोतीचा सप्ताह कसा म्हणजे किती करायचा. तर मी याबद्दल तुम्हाला काय थोडीफार माहिती सांगणार आहे. जे मला माहीत आहे तेवढीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ती माहिती तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ स्किप न करता ऐकून घ्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, स्वामी समर्थांचं चरण धरलं ना, आयुष्यामध्ये कसलंच तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. दुःख सुख तर हे येणारच. तो एक दुःखाने सुख एक फेरा असतो. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे ठरलेलंच असतं. पण त्या दुःखाला सामोरे जाण्याची ताकद आपल्याला स्वामी समर्थ देतात. त्यामुळे ना, स्वामी समर्थांचे चरण ना कधीच सोडू नका. स्वामी समर्थांच्या चरणाशी अखंड कायम राहा. तर स्वामी समर्थांच्या चरणाशी कायम राहिलं तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण मला हा अनुभव आहे. तर ना, स्वामी समर्थांचे चरण मी धरलेत ना, तर मला इतकं मोठं माझं भाग्य वाटायला लागलंय ना. तर मला असं कळलंच नाही मी स्वामी समर्थांच्या चरणापाशी कधी गेले, कशी गेले, केव्हा गेले. तर मला आपोआप प्रचिती येत गेली आणि स्वामी समर्थांची मी भक्त झालेली आहे. तर पूर्णपणे पण आणखी भक्त नाही, पण थोडीफार होईल तशी मी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करते. तर सेवा म्हणजे काय असतं, सेवा म्हणजे असं काय, त्यांची सेवा म्हणजे काय असं काय अवघड नसतं. तर फक्त त्यांची नित्यनेमाची उपासना, गोरगरिबांना अन्न वस्त्र असं देणे करणे, माणसांमध्ये देव शोधणे, भुगलेला अन्न देणे, तहानसलेला पाणी देणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, हीच त्यांची सेवा आहे. सेवा म्हणजे असं काय नाही की त्यांच्या मंदिरात जाणे, कुठं लाडू वाटणे, कुठं 1 किलो लाडू वाटणे, कुठं पोळ्या, असलं काहीसुद्धा नाही. तर गोरगरिबांना मदत करणे, हेच मुखात फक्त घालणे, एक गरिबांच्या मुखात अन्न घालणे, हेच त्यांची सेवा आहे. आणि रोज फक्त त्यांच्या नामाचा जप करणे, बाकी काहीच सेवा नाही. त्यांच्या सेवेसाठी कोणताही खर्च करायची कुठलीही गरज नाही. तर स्वामी समर्थांची हीच भक्ती आहे. हे भक्ती म्हणजे काहीच अवघड नाही. तर मी आता तुम्हाला त्यांचं नाव सांगते, स्वामींचे नाव सांगते. तर स्वामी समर्थांचे नाव आहेत बघा, श्री स्वामी समर्थ, चैतन्य, चंचल भारती, नृसिंह सरस्वती, दिगंबर, बुवा, नृसिंह भान, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, असे स्वामी समर्थांची नाव आहेत. या नावाने स्वामी समर्थांना ओळखले जाते. तर स्वामी समर्थांचा प्रगट दिन कधी असतो, तर स्वामी समर्थांचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीयाला असतो. तर महानिर्वाण दिन कधी असतो, चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. तर स्वामी समर्थांना कोणता प्राणी आवडतो, तर स्वामी समर्थांना गाय आणि कुत्रा हे 2 प्राणी आवडत होते. तर स्वामी समर्थांचा ना आवडता प्राणी कोणता, तर स्वामी समर्थांचा ना आवडता प्राणी म्हणजे मांजर आहे. तर स्वामी समर्थांना मांजर हे आवडत नव्हतं. गाय आणि कुत्रा हे त्यांचे आवडते प्राणी होते. स्वामी समर्थांना ना खालील म्हणजे फुलं कोणती आवडतात, तर स्वामी समर्थांना मोगऱ्याची फुलं आवडते, मोगऱ्याचा हार आवडतो, खडीसाखर आवडती, पिवळा सोनचाफा आवडतो, केवड्याचे फूल आवडते आणि भगव्या रंगाची कोणतीही फुलं त्यांना आवडते. आणि स्वामी समर्थांना ना वृक्षारोपण केलेले फार आवडते, म्हणजे झाडे लावणे हे स्वामी समर्थांना खूप आवडतं. प्राण्यांना अन्न देणे, पाणी देणे. आणि स्वामी समर्थांना ना पेढे खूप आवडतात, पेढे, बेसनचे लाडू, नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी, वांग्याची भाजी, कंदंबोळी, परत चपाती, दूध, आमटी, खीर, कांद्याचे भजी आणि बेसनाचे लाडू हे स्वामी समर्थांना फार आवडते. म्हणून स्वामी समर्थांच्या ना उद्यापनचे जे 11 गुरुवारचे व्रत करतात ना, ते शेवटच्या दिवशी उद्यापन करताना कोण ना
ते स्वामी समर्थांच्या आवडीचे पदार्थ करतात. असं काय नाही त्यांच्या आवडीचेच पदार्थ करावं म्हणून, असं स्वामींचं काहीच म्हणणं नसतं. कोणतेही केले तरी चालतात, पण त्यांना हे आवडतात. तर फळामध्ये ना स्वामी समर्थांना डाळिंब, सीताफळ, केळी, काळी द्राक्षे आवडतात त्यांना, आंबा, चिक्कू, टरबूज हे स्वामी समर्थांचे आवडते फळे आहेत. आणि स्वामींना ना हिनात तर खूप म्हणजे खूप आवडायचं. तर अक्कलकोटला ना हिनात तर खूप म्हणजे खूप छान प्रकारे भेटतं. तर स्वामी समर्थांचा अभिषेक झाल्यानंतर ना स्वामी समर्थांना हिनात तर लावायचं. तर खूप प्रिय होतं त्यांना स्वामी समर्थांना हिनात तर स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थाने सांगते मी तुम्हाला आता. तर स्वामींच्या स्पर्शातून ना कोणती कोणती स्थानं झालेली आहेत. वटवृक्ष मंदिर, खासबाग, खंडोबाचे देऊळ, हाक्याचा मारुती, बाळाप्पाचे घर, चोळाप्पाचे घर हे स्वामी समर्थांचे ना तिथं स्पर्श झालेत. म्हणजे स्वामी समर्थ त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत, त्यामुळं त्यांना स्पर्शातून पावन झालेली स्थानं असं म्हटलं गेलेलं आहे. तर अक्कलकोट येथील मठ, वटवृक्ष मठ, समाधी मठ, बाळाप्पा महाराज मठ, जोशीबुवा मठ, राजे रायतन मठ हे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची मठ आहेत. तर स्वामी समर्थांचा मंत्र कोणता? तर स्वामी समर्थांचा मंत्र हा श्री स्वामी समर्थ हाच त्यांचा मंत्र आहे. तर स्वामी समर्थांची छोटी पोथी म्हणजे 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. तर ही त्यांची पोथी आहे. आणि स्वामी समर्थांची ना नित्यनियमाची उपासना म्हणजे काय काय करायची सांगू का तुम्हाला. रोज त्या स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचायचे आणि 11 माळी जप करायचा. हे स्वामी समर्थांची नित्य उपासना आहे. अध्याय नाही वाचायला जमले तरी फक्त 11 माळी उपासना केली तरी चालती. 11 माळी उपासना तुम्हाला नाही जमली तरी किमान 1 तरी माळ करून घराच्या बाहेर पडावं. म्हणजे ज्यांना कोणाला गडबड कामं वगैरे जॉब वगैरे असतो तर कधी पण बाहेर पडताना 1 तरी माळ करून घराच्या बाहेर पडावं. जर आपण घरी गृहिणी असेल तर 11 माळी जप आणि 3 अध्याय वाचले तरी चालून जातं. तर हे अशी त्यांची उपासना म्हणजे सेवा आहे. तर पोथीचा सप्ताह गुरुवारी चालू करायचा आणि 11, 21, 71, 108 अशी पारायणे करायची. तर स्वामींचे ना भक्तांना असे आश्वासन असते की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे फक्त ऐकलं तरी असं वाटतं की स्वामी खरंच आपल्या पाठीशी आहेत, खरंच स्वामी समर्थ आपल्या संकटांना धावून येणार. हे त्यांचा शब्द ऐकला तरी आपल्याला इतका धीर भेटतो. तर अशी होती स्वामी समर्थांची माहिती. मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर माहिती कशी वाटली तुम्हाला व्हिडिओमधली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ न स्किप करता ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. तर श्री स्वामी समर्थ. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.